अजय अतुल आज एकदा त्या कार्यक्रमानिमित्त आत आलते. बर. त्यांना सुद्धा मी कॉपी वगैरे त्यांना दिलेली आहे. बर. नाना पाटेकर इथून स्वतःहून गेलेले इथं उभा राहून चहा पिले. बर. परत अशोक सर आज शूटिंगला वगैरे असतात, असं त्यांना चहाचे वगैरे नाश्त्याची मी सोय केलेली आहे. तर मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय कोल्हापूरमध्ये. मित्रांनो संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या इथं आपण आलो आहोत. मित्रांनो या परिसरात आल्यावरती एक वेगळीच ऊर्जा जाणवते. खाद्य नाट्य यांची परंपरा सांगणारा असा हा परिसर आहे. जर तुम्ही मित्रांनो कोल्हापूरला आलात तर केशवराव भोसले नाट्यगृहाच्या शेजारी असणाऱ्या बाळकृष्ण वडा सेंटरला नक्की भेट द्या. कला इतिहास आणि चव अशा त्रिकुटांचा खास संगम असणारं हे हॉटेल आहे. तर इथं आपण भेट देऊयात आणि इथला वडापाव कसा केला जातो ते बघूयात. चला तर मग. तर मित्रांनो आता आपण बाळकृष्ण वडा सेंटरचे ओनर आहेत, तर त्यांना भेटूया. तर आपलं नाव सांगा का? माझं नाव विजय बाळासो गायकवाड. स्टॉल आपला कधीपासून चालू आहे इथं? स्टॉल मला 1998 पासून चालू आहे. ओके. आणि आज 28 वर्ष हा. आम्ही याच ठिकाणी आमचा व्यवसाय चालू आहे. बरोबर आहे. पण काका तुमची सुरुवात मात्र अगदी शून्यातून झाली असं मी पण ऐकलं होतं. हो. त्याबद्दल जरा सांगा की स्ट्रगल खूप केलाय तुम्ही. पूर्वी मी पुण्याला हॉटेलमध्ये कामाला. बर. पुण्यातून स्वतःचा व्यवसाय चालू करायचा म्हणून इथं आलो. हा. इथं आल्यानंतर थोडे दिवस पेपर वगैरे विक्री केली. बर. लोकांचे तर काम करत होतो. पेपर विक्री म्हणजे लोकांचे तर बर. तिथून नंतर मग मी एक चहाची गाडी घातली, टपरी घातली. बर. त्याच्यानंतर मग चहाची टपरी अतिक्रमण महापालिकेने त्रास दिल्यानंतर मिरजकर तिथला चहाची टपरी चालू केली आणि पुन्हा 2000 सालामध्ये आम्हाला इथं शिफ्ट केलं. ओके ओके. शिफ्ट केल्यानंतर पुन्हा मग आम्हाला आमचा व्यवसाय बसायला लागला. हा. अगदी गिराईक पूर्वीपासून भरपूर यायला लागलं. त्याच्यानंतर आम्ही आमचा व्यवसाय स्ट्रगल झाला आमचा. बर. सेटल झाला इथं. सेटल झालाय. ओके. आपल्याकडे इथं आता केशवराव नाट्यगृह जवळच आहे. तर त्याचा आपल्या व्यवसायावरती परिणाम कसा झाला आणि कोण कोण मोठी लोक इथं आलेली येऊन गेलीत, तर त्याविषयी काय आठवण असेल तर सांगा जरा. त्याविषयी इथं केशवराव भोसलेला अजय अतुल एकदा त्या कार्यक्रमानिमित्त आत आलते. त्यांना सुद्धा मी कॉपी वगैरे त्यांना दिलेली आहे. बर. नाना पाटेकर इथून स्वतःहून गेलेले इथं उभा राहून चहा पिले. बर. परत अशोक सर आज शूटिंगला वगैरे असतात. त्या आतमध्ये जे कार्यक्रम असेल त्यांना चहाचे वगैरे नाश्त्याची मी सोय केलेली. पण आतमध्ये सिरियलचे भरपूर असतात, इथंच असतात ते सिरियल वाले भरपूर असतात. राणा पिक्चर मधले जेवढे बी आहेत राणा सोडून तेवढे संपूर्ण टीम येत असतात. सगळी टीम असते. ओके ओके. तर खरंच मोठा वारसा आहे आपल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि आपला वडापाव देखील इथल्याच परिसरात असल्यामुळं इथं खूप मोठी परंपरा या वड्याला सुद्धा आहे. तर आम्हाला आपला वडा कसा केला जातो आणि वडा चांगला होण्यासाठी काय काय तुम्ही वापरता, तसंच आपला पॅटीस पण प्रसिद्ध आहे, तर ते पण कसं बनवतं आम्हाला थोडक्यात जरा दाखवा. आलं लसूण मिरचीचा ठेचा असा तयार करून एकत्र मिक्सरला लावून तयार ठेवलेले. बर. समोर दिसतोय तो आलं लसूण ठेचा, ओके. आलं लसूण मिरची असं तिन्ही. त्याच्यानंतर आम्ही आता तेल घेऊन याच्यामध्ये हो का हळद गरम मसाला जिरं मोहरी आणि मीठ असा मसाला आम्ही त्यात तयार करून. आता हे किती किलो साठीच तुम्ही हे आता जे आहे ते 8 किलो साठी. 8 किलोचं करता. 8 किलो रोज साधारण किती वडे आपले हे होतात, सेल होतात? रोज मिनिमम नाही म्हणलं तरी एक 800 वड असतात. सहज होत असेल कारण इथली गर्दी जी आहे ती प्रचंड असते. हो. आणि आपल्या नावामुळे आणि इथल्या परंपरेमुळे इथं बरेच लोक येतात. बरोबर. काका इथं कोल्हापुरात वड्याबरोबर पेटीपाव दिला जातो, तर तो कुठून घेता तुम्ही? पेटीपाव लक्ष्मणपुरीत इस्माईल बेकरी म्हणून आहे. बर. त्याचे जवळजवळ त्यांच्या आजोबापासून बेकरी आहे. आजोबापासून बर. त्याच्याकडूनच आम्ही घेतो आणि त्याच्याकडून आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तर 12 वर्षाला पाव घेत असेल. 12 वर्ष झाली. 12 वर्ष कंटिन्यू त्याच्याकडून. अतिशय जबरदस्त पाव चांगला आहे आणि म्हणजे ह्या वड्यासाठी पाव पेटीच आवश्यक आहे. बरोबर. साधा आपला ब्रेड किंवा साधा ब्रेड म्हणजे हाच ब्रेड आवश्यक आहे. बॉम्बे वड्याचा पाव त्याला उपयोगी नाही कारण ह्या वड्याची साईज मोठी आहे. बरोबर. त्यासाठी पेटी पावच लागतो. त्यासाठी पेटी पावच. ओके. मित्रांनो बघू शकता आता हे गरमागरम वडे काढले आणि पेटी पाव सोबत दिले जातील आणि आता संध्याकाळची वेळ होत आली आणि नुसते तुम्ही रस चेक करा. बरेच लोक आलेले आहेत आता वडा. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव साई डोंगळे. इथं स्टॉल वरती कधीपासून येतात?
गेली 20 वर्ष आम्ही येतो इथे. 20 वर्ष बर. आल्यानंतर काय इथलं काय प्रसिद्ध आहे आणि काय घेताय तुम्ही? इथला वडा चांगला आहे. वडा चांगला आहे. पॅकेज चांगला आहे. दोन्ही पण चांगला दोन्ही पण चांगला आहे. आहे. जास्त करून तुम्ही काय घेताय इथं? जास्त करून आम्ही वडाच. वडाच घेताय. Okay. इतर कोल्हापूरकरांना किंवा आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल वड्याबद्दल? इथल्या वड्याची खासियत म्हणजे भाजणी चांगली आहे. बर. अधिक त्यांची भाजी जी आहे ते तुम्हाला कोल्हापुरात कुठेही मिळणार नाही. जी भाजी जी आहे ती कुठेच मिळणार तुम्हाला. ओके, फक्त इथंच मिळणार. मेन भाजी चव जी आहे ना तीच वड्याला चव आहे, त्यामुळे चांगला आहे. बरं. इथं कुठले कुठले मोठे लोक आलेले बघितले? कारण केशवराव नाट्यगृह जवळच आहे. तिथं कुठले प्रसिद्ध लोक तुम्ही आलेले बरेच बघितले? कलाकार लोक येऊन गेले तिथे. तुमच्या समोर कोण आलं जातं? आता माझ्यासमोर म्हणजे परशान नामले वगैरे येऊन गेले सगळे. बर. बरीच नाटिका वगैरे करून इथे गेले. बर. सर आपलं नाव सांगा. गजेंद्र राजाराम पतंजली, ओके, राहणार कुठले? ईश्वरपूर. ईश्वरपूर. ओके. इथं आल्यानंतर काय घेताय तुम्ही आणि कधीपासून येत आहे? म्हणजे एक 10 वर्ष झालं येतोय. 10 वर्ष. हो. बर. वड्याची वगैरे क्वालिटी छान आहे. ओके. आता इतर ठिकाणी पण वडे वगैरे मिळतात, पण इथं येण्याचं कारण काय? क्वालिटी त्यांनी मेंटेन ठेवलेली आहे. क्वालिटी मेंटेन ठेवलेली आहे. हो हो. म्हणजे 10 वर्ष झालं कुठलाही फरक पडलेला नाही चवीमध्ये? नाही नाही. ओके ओके. थँक्यू. बटाट वडा हा आलं लसूण पेस्ट करून आम्ही ते तयार केले जातो, खरडा म्हणून. ओके. आणि तो मसाला केला की बटाटा उकडून घेऊन त्याच्यामध्ये फक्त खरडा मसाला घालायचा बर. आणि कोथिंबीर टाकून भाजी तयार होते. कारण भाजीतली स्पेशल असल्याने एक खास चव आहे त्या भाजी. त्यामुळे त्याला काय फोडणी पुन्हा द्यायची आवश्यकता. बरोबर. त्यानंतर भाजी तयार झाली की आम्ही ते वड्याला घेतो. ओके. हा राहिला विषय पावपेटीचा, पाव वड्याचा. ते पावपेटी जरा दाखवा हातात घेऊन. तर जरा थोडा विषय वेगळा आहे. कोल्हापूरकरांना माहिती आहे, पण बाहेरच्या लोकांना पावपेटीचं इथलं कोल्हापूरचं कसं आहे ते माहिती नसेल. हे समोर बघू शकता मित्रांनो, हे मसालेदार असं तीळ आहे. त्याच्यामध्ये गरम पाव वापरतात नाही? पेटी पाव वापरून केला जातो. त्याचा मसाला काय पावाचा ह्याच्यामध्ये मसाला गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि तिखट वापरायचं. बर. तिखट. ओके ओके. आणि वडा आपला जम्बो साईज असतो. जम्बो साईज. ओके. मग हे पॅटीस जे आहे ते कट केलं जाते, ब्रेड पॅटीस. समोर बघू शकता आपण ब्रेड छानपैकी आणि वरून मसालेदार असं कोटिंग आहे आणि याचं प्लेटिंग आता केलं जाईल छानपैकी. तर बघू शकता ब्रेड आतला दिसतोय, पेटी पाव आणि कडेनं गरमागरम असा मसाला आहे. कडेलाच तसंच इथं वडा पण बघू शकतो मित्रांनो. हा जम्बो साईज वडा आहे आणि त्याच्या कडेला असा हा पेटी पाव दिला जातो त्याच्यावर आणि सोबत मिरची ही कंपल्सरी आहे, कारण वडापाव म्हटलं की मिरची आलीच पाहिजे. आणि इकडे पॅटीस आहे. त्याचा कायचा रेट जरा सांगा साधारण कशा असेल? वडापाव हा आमचा 30 रुपये आहे. वडा आणि पाव. वडापाव 30 रुपये. वडा नुसता वडा घेतला तर 27 रुपये. ओके. आणि ब्रेड पॅटीस आहे ते 20 रुपये. हे ब्रेड पॅटीस समोर दिसते ते 20 त्याच्यात रुपये. तीळ असते, तीळ, गरम मसाला, चाट मसाला, तिखट. ओके. कारण हे बाहेर कुठे मिळत नाही. जर बाहेर असेल तर असं सांगली, कोल्हापूर, सांगली किंवा कराड या भागात प्लेन पॅटीस असते. प्लेन पॅटीस आणि त्या पावामध्ये भाजी लावलेली फ्राय असते, जेणेकरून गार झाल्यानंतर तो वडापाव खाल्ल्यागत लागतो. बरोबर. हा तसा नाही लागत. चव एकदम वेगळी आहे. ओके. तर मित्रांनो आता आपण समोर बघतोय वडापाव स्पेशल इथला. त्याचा रेट आहे 30 रुपये आणि पॅटीसचा रेट 20 रुपये. तर मित्रांनो आता हे दोन्ही आपण टेस्ट करून बघूयात आणि इथला वडा आणि पॅटीसची टेस्ट कशी आहे ते तुम्हाला सांगतो मी आता. पूजा रविराज जाधव. बर. मी तर कोल्हापुरातलीच आहे. ओके. मी आता एकूण 25 वर्ष झाले मी इथला वडापाव खाते. ओके. खूप छान आणि टेस्टी आणि क्वालिटी चांगली असते इथली. बर. इतर लोकांना, आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल वड्याबद्दल? आम्ही काय इथला वडापाव खातो, म्हणजे आम्ही कुठंच जात नाही, इथंच वडापाव खाल्ला. तर तुम्ही पण या आणि यायलाच लागतंय. ओके ओके. थँक्यू. मित्रांनो, बाळकृष्ण वडापाव सेंटर कोल्हापूरला आपण आलो होतो आणि कोल्हापुरात मित्रांनो केशवराव भोसले नाट्यगृहाच्या शेजारीच बाळकृष्ण वडापाव सेंटर आहे आणि इथं आता आपण भेट दिली. इथं आता 30 रुपयाला हा वडापाव आहे. जम्बो साईज आहे वडा आणि इथं जे ब्रेड पॅटीस दिले जाते क्लोजअप बघा, तर त्याचा रेट आहे 30 रुपये. हे आतून पेटी पाव आहे व्हाईट असा आणि कडेचं जे कोटिंग आहे ते पूर्ण मसाले घालून केलेलं असं तिखट असं कोटिंग असं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथला वडापाव आपण खायला आलो होतो, कारण इथला वडापाव फेमस आहे
आणि आपण आता टेस्ट करून बघूयात. तर कोल्हापूरचा कुठलाही वडा असतो मित्रांनो, आकार हा असा जम्बो साईज असतो. थोडासा आपण पेटीपाव घेऊयात. अतिशय नरम असा हा पेटीपाव आहे इथं. आणि ते समोर बघू शकता आता आपण असाच एक ब्रेड खाताना परवा तोंड छानच भाजलं, चांगलंच भाजलं होतं. त्यामुळे आता कुठलाही पदार्थ असू दे फुकून फुकूनच. वा. आवरण जे आहे मित्रांनो तो अतिशय कुरकुरीत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो इथं काय यायचं तर वडा हा खूप प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध अशासाठी की इतका वडा मोठा असून देखील वरचं आवरण जे आहे ते अतिशय पातळ आहे. तुम्ही बघू शकता इथं इतर वड्यांप्रमाणे असं जाडसर आवरण याचं नाही आहे. अतिशय थिन असं हे आवरण आहे. आणि वडा जो आहे तो बाहेरून अतिशय क्रंची आहे. शिवाय भाजी जी आहे ती अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आणि आतली भाजी जी आहे त्यामध्ये थोडासा लसणाचा फ्लेवर जास्ती लागतोय मला. जर अशी भाजी कोणाला आवडत असेल तर अगदीच त्यांच्यासाठी असा हा वडा जो आहे क्लोजअप जरा दाखव. तर आतमध्ये भाजी तुम्हाला दाखवतो मी. फ्रेश अशी कोथिंबीर इथल्या सगळ्याच वड्यांना वापरली जाते. आणि मिरचीचे फ्लेक्स तुम्हाला दिसतील. आणि अशी अतिशय गरमागरम भाजी त्या वड्याला असते. त्यामुळं वडापाव प्रेमींसाठी हे स्वर्गच आहे. कोल्हापूरमध्ये मित्रांनो पेटीपाव सर्रास वापरला जातो सगळीकडे. जिथे जिथे मी आता मिसळचे वगैरे बरेच व्हिडिओ केले तर ते सगळे तुम्हाला दाखवले. तर सगळ्या ठिकाणी कंपल्सरी हा पेटीपाव वापरला जातो. आणि जुने जे वडापावचे सेंटर आहेत तर त्या ठिकाणी देखील कंपल्सरी पेटीपाव वापरला जातो. हे वडे अतिशय मोठे असल्यामुळं ब्रेडचा आकार जो आहे तो अतिशय लहान आणि पातळ दिसतो त्यासमोर. तर त्याला शोभून जर दिसत असेल, जोडी जर शोभून दिसायची असेल तर ह्या वड्याच्या शेजारी पेटीपाव ठेवावा लागतो. त्यामुळे त्याची जाडी आणि रुंदी वगैरे असल्यामुळे ते दोन्ही जोडी शोभून दिसते. वा. मित्रांनो दुसरा आता पदार्थ म्हणजे ब्रेड पॅटीस. हा असा इथला प्रसिद्ध असा ब्रेड पॅटीस आहे. आतून व्हाईट भाग जो दिसतो तो असा लांबून बघितल्यानंतर पनीर वगैरे वाटू शकतं. इतका फ्रेश असा दिसतोय. पण पनीर नसून त्यामध्ये ब्रेड आहे. अर्थात नावच ब्रेड पॅटीस आहे पण लुक असा पनीर सारखा दिसतो कट केल्यानंतर. तर वरचं जे आवरण आहे ते अतिशय क्रंची आणि मसालेदार आहे. आय थिंक तुम्ही गेस करू शकत असाल. काही गरम मसाले, तीळ वगैरे वापरलेला आणि खूप छान अशी फ्रेश अशी कोथिंबीर पण वापरली आहे. वरून तीळ दिसत असेल तुम्हाला. अशा प्रकारचा हा पॅटीस जो आहे तो कोल्हापूरमध्ये प्राकर्षाने दिसतो. सांगलीमध्ये आमच्या इकडे दिसत नाहीये. अशा प्रकारचे वडे नाही आहेत. ब्रेड पॅटीस केला जातो पण हा मसाला ब्रेड पॅटीस हा कोल्हापूरात इथं खूप प्रसिद्ध आहे. तुमच्या भागामध्ये जर कुठं असा मिळत करून कळवा आम्हाला नक्की. आम्ही तिथे येऊन तो टेस्ट करू आणि कसा वाटतो ते पण कळू. आता हा ब्रेड पॅटीस आपण टेस्ट करूयात. वा, अतिशय जबरदस्त मित्रांनो. कुठेही तुम्हाला इथं तेलकट दिसणार नाही. वडा जो आहे त्याला जास्त असं तेल नाहीये आणि त्याच्यासोबत कोणतीही प्रकारची चटणी दिलेली नाही. तुम्ही इथं बघू शकत असाल कोणत्याही प्रकारची चटणी नाहीये. त्यामुळे कुठल्या चटणीची गरजच नाही. का मसाला जबरदस्त असल्यामुळं बाकी दुसऱ्या कुठल्या चटणीची काय गरज आहे नाही का. खूपच छान क्रंची आणि मसालेदार असा वडा आहे. मित्रांनो इथला वडापाव टेस्ट केला आपण, पॅटीस देखील टेस्ट केला. तर मित्रांनो तुम्ही कधी जेव्हा केशवराव भोसले नाट्यगृहापाशी याल कोल्हापूरमध्ये तेव्हा इथला वडा आणि पॅटीस टेस्ट करायला विसरू नका. आणि ती खाद्य परंपरा कोल्हापूरची तसंच नाट्य परंपरा इथं येऊन अनुभवायचा प्रयत्न करा. कोल्हापूरमध्ये आल्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृह इथं आता काम चालू आहे. तसंच ते माझ्या डाव्या बाजूला असणाऱ्या बाळकृष्ण वडा सेंटरला देखील भेट द्या. आणि हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला ते कळवायला विसरू नका. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रिलेटेड जर तुमच्या काही आठवणी असतील तर त्या देखील इथं खाली कॉमेंटमध्ये शेअर करा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका. भेटूयात मित्रांनो अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये सुंदर रेसिपी सोबत सुंदर लोकांसोबत. तोपर्यंत राम राम.